वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये इयत्ता 12वीच्या गुणांचं महत्त्व काय आहे? कॅटेगरीनुसार 12वीच्या परीक्षेमध्ये किती गुण असावेत? या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. MBBS BDSसाठी MBBS BDS आणि BAMS तसेच BHMS या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी 12वीच्या बोर्ड एक्झामच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स असावेत या संबंधीचे काही नियम आहेत, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या देशामध्ये MBBS BDS BHMS BAMS या सर्व कोर्सेससाठी प्रवेश हे नीट परीक्षेच्या मार्क्सवर आधारित केले जातात, हे आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु वरील कोर्सेससाठी 12वीच्या मार्क्सचे पण महत्त्व आहे. तुमच्या कॅटेगरीप्रमाणे गुण कसे लागतात बघा. MBBS BDS आणि BHMS आणि BAMS साठी महाराष्ट्र व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ओपन आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषया मिळून 300 पैकी 150 म्हणजे 150 एवढे मार्क्स असले पाहिजेत, तरच या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना MBBS असो, BDS असो, BAMS असो किंवा BHMS असो या कोर्सला प्रवेश मिळू शकतो. SC, ST, OBC, VJ, NT, SBC, SCBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये 300 पैकी 120 गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 30 गुणांची सवलत दिलेली आहे. 40% म्हणतो आपण त्याला. 40 गुण किंवा तिन्ही मिळून आपल्याला 120 गुण हे बोर्ड एक्झाममध्ये असणं आवश्यक आहे, तरच आपण MBBS BDS आणि BAMS BHMS या कोर्सना आपण प्रवेश घेऊ शकतो. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की इतर राज्यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्यामध्ये मात्र आपल्याला OBC, SC, ST या 4 पैकी ओपन या 4 प्रवर्गामध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला 150 गुण आवश्यक असतात. EWS हा प्रवर्ग ओपन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच विचारात घेतलेला असतो. खाजगी महाविद्यालयात प्रवेशासाठी EWS साठी कोणत्याही राखीव जागा नसतात. त्यांना ओपन खुल्या प्रवर्गातून त्या ठिकाणी ऍडमिशन मिळत असते. खाजगी महाविद्यालयात डिफेन्स, हिल्ली एरिया इत्यादी विशेष आरक्षणाचा फायदा मिळत नाही. हे आरक्षण फक्त आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच मिळते. सदर आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतर्गत आरक्षण असतं. या आरक्षणाचा फायदा हा कॅटेगरीनुसार आपल्याला शासकीय महाविद्यालयात मिळत असतो. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर अपंग PWDचं जे आरक्षण आहे त्याचा फायदा सरकारी व खाजगी दोन्हीमध्ये कॅटेगरीनुसार आपल्याला स्वतंत्रपणे लागू असतो. तो फायदा आपल्याला मिळत असतो. ह्या बाबी नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रवेश प्रक्रियेच्या बाबी ह्या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला ह्या सर्व अटी तुम्हाला सांगत आहे. मुलींना सरकारी अनुदानित व खाजगी प्रत्येक प्रवर्गानुसार 30% आरक्षण लागू आहे. त्यानुसार त्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो. मुलींना मोफत शिक्षण आहे. जर आपण बोर्डामध्ये यापेक्षा आपल्याला कमी जर मार्क्स आले बोर्डच्या एक्झाममध्ये तर वैद्यकीय कोर्ससाठी आपल्याला भारतामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये अगदी मॅनेजमेंट कोट्यातून सुद्धा आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही. याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे. इतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फिजिओथेरपी असेल,
BOTH, BASL, BASLP, BOP इत्यादीसाठी 12वीच्या गुणांची अट ही PCBची बेरीज एकूण 105 असली तरी ॲडमिशन होऊ शकते. आता प्रवेश प्रक्रिया कशी होते पहा. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी 3 प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. म्हणजे एकतर महाराष्ट्र राज्याच्या CET शेलवर घेऊ शकतात. रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यानंतर केंद्रीय सेंट्रलचं जे काउन्सिलिंग असतं त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि इतर राज्यामध्ये सुद्धा आपण काउन्सिलिंग करू शकतो. तर अशा प्रकारची ही 2025ची काउन्सिलिंग प्रक्रिया राहणार आहे. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी जे म्हणतो आपण खाजगी अभिमत विद्यापीठ, जे त्याला फुल प्रायव्हेट म्हणतो आपण, तर त्या फुल प्रायव्हेट विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून होते. MCC द्वारा जी काउन्सिलिंग होते त्यामधूनच होते. त्यामध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट घेतले जाते. याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. डीम विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही जाती आरक्षण नसतं बघा. खुल्या प्रवर्गातून सर्व विद्यार्थ्यांचं हे आरक्षण डीममध्ये होत असतं. तर कुठल्याही प्रवेश प्रक्रियेबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.